तुमच्यापैकी कोणीही आम्हाला सांगितलं नाही की जिजूंवर इतकं मोठं कर्ज आहे. उलट तुम्ही आम्हाला हे सांगितलं की ते अमेरिकेत नोकरी करतात. अरे ज्या माणसाला विजा कुठे मिळतो हे माहित नाही, तो माणूस काय परदेशी नोकरी करणार? दीदीला तरी माहितीये का हे? ते काय नाही, आज दीदीला भेटल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. दीपिका, तिकडे काय बघतेस? चल निघ इथून. कसला आवाज आहे? अगं ते आम्ही मांजर पाळली आहे ना, त्याचा आहे तो. ए तुला सांगितलेलं कळत नाही काय? निघ ना इथून. निघ नाही तर धक्के मारून घराच्या बाहेर काढे ना. ठीक आहे, निघते. मी जरा तुमचं वॉशरूम वापरू शकते का? हा अर्जंट. हो. दीदी काहीतरी संकटात आहे, नक्कीच काहीतरी झालं. माणसं खूप विचित्र वाटतं. आणि आता ते आतल्या बेडरूम मधून कसला आवाज आला? काय करू? दीदी काय काय करतेस? काय झालं? अगं काही नाही, मगाशी ना गडबडीत कुकर उचलताना पटकन त्याला हात लागला आणि झटका बसला, एवढंच. दीदीने एवढी विमानं खाली टाकली म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. अगं दीपू, आवर ना पटकन. The number you are trying to call is currently not reachable. ए दीपिका, अगं आवर ना. The number you are trying to call is currently not reachable. आता का उभी राहिलीस? काही दिवसातच तुझ्या तोंडावरती पैसे फेकून मारते की नाही बघ. नाही दीदी कुठे आहे? अगं सांगितलं ना, लग्नाला गेली म्हणून. नक्की? ए दीपिका निघ ना आता. तुला कशाला चौकशी आहे ग? दीपू, दीपिका, दरवाजा उघड. ए दीपिका, दरवाजा उघड. दीपिका, दरवाजा उघड. दीपिका, दरवाजा उघड.
दीदी दीदी तो प्लीज डोळे उघड, मी आता आले ना, डोळे उघड ना प्लीज दीदी. हे सगळं काय आहे? कोणी केलंय? हा दीपिका दरवाजा उघड. दीदी दीपू मला खूप चढलं. मम्मा, आता या शलाका बरोबर दीपिकाचं पण काहीतरी करावं लागणार. हो, जे करायचंय ते करू, पण आधी ना ह्या दोघेही बाहेर निघता कामा नाहीत. मम्मा, मी एक काम करतो, मेन डोर लॉक करून येतो. हो हो, जा पटकन जा. हीच बिल्डिंग ना ती? हो. बरं, आपण इकडेच थांबूया, वर नको जाऊया. मॅडम आल्या की एकत्र निघू. दरवाजा उघड. ए दीपिका, दरवाजा उघड. दीपू मला खूप भीती वाटते. हे बघ, मी आले ना आता, आपण बघू. काय करून ठेवलंय तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला? किती छळ केलाय दीदीचा. यासाठी लग्न केलं होतं का तुम्ही? ए दीपू, तुला काय करायचंय ग? आणि आम्हाला कशाला शहाणपणा शिकवतेस? तुला काय गरज आहे आमच्या दोघांच्या मध्ये यायची? ए शलाका, आज जा. शलाका, आज जा. ए शलाका, ऐकू आलं नाही का तुला? चल आज जा. दीपू दीपू मला इथून वाचव, तू सोडव प्लीज. हे ना आता मला मारतील आणि दीपू जीव घेतील माझा. हे तुला माहितीये, यांचं आधी लग्न झालंय आणि यांनी मारलंय तिला. दीपू तू जा, तू नको थांबूस इथे, तू जा. मी दीदी तू शांत हो, शांत. शलाका, आज जा. ए दीपिका, अरे मला मारलंस? हा, मला मारलंस? आता तुमच्या दोघांची खैर नाही. मम्मा, शलाकाला पकड. सत्तू, मला खूप भीती वाटते. इंदिरा मॅडम रागवतील. तू शांत हो, आपण आहोत ना इथेच. सत्तू,
बँकवालीचा मिस्ड कॉल. मालती, काय झालं? नाही काय नाही. मग अशी अस्वस्थ काय आहेस? तुम्ही लोक इंद्राच्या डोक्यात आधीच शिरला होतात, पण मी गप्प होतो तो फक्त शलाकाजींमुळे. आता मी तुम्हाला सोडणार नाही. मी इंद्राच्या डोक्यात शिरतो, इंद्रा त्याला तोडतो. काय अवस्था केलीये तुम्ही दीदीची. आणि तुम्ही काय स्वतःची बायको आणि स्वतःच्या सुनेला काय वस्तू समजता का, खेळणं समजता का? मी काय वाटतं तुम्हाला की तुम्ही वाटेल तसा छळ केला असता दीदीचा आणि आम्हाला कोणाला कधीच काहीच कळलं नसतं? घरात सुनेला लक्ष्मी म्हणून घेऊन येतात आणि तुम्ही तिचं पोतेरं करता, मारता तिला. आणि स्नेहलता काकू, तुम्ही एक स्त्री आहात ना, आणि स्त्री असून तुम्ही दुसऱ्या स्त्रीचा असा छळ करता, तिचा अपमान करता. तुमच्यासारख्या माणसांनीच ना लग्न या पवित्र नात्याला काळीमा फासलाय. प्रेम या शब्दाला काळीमा फासलाय. पण मला तुमच्यासारख्या माणसांना फक्त इतकंच सांगायचंय की स्त्री एक वस्तू नाहीये, ती एक खेळणं नाहीये. ती आहे ना म्हणून तुम्ही आहात. तिच्या असण्याने आयुष्याला अर्थ आहे. ती आहे ना म्हणूनच या चार भिंतींना घर पण आहे. आणि दीदी, या अशा माणसांना ना घाबरायचं नाही, त्यांच्यासमोर डोळ्यात पाणी नाही आणायचं, तर त्यांना ना डोळे मोठे करून दाखवायचं, म्हणजे त्यांची हिंमतच होणार नाही स्त्रीला हात लावण्याची. आई बाबांना त्रास होऊ नये, आम्हाला त्रास होऊ नये म्हणून दीदीने आम्हाला काहीही सांगितलं नाही. त्याचा गैरफायदा घेतलात ना तुम्ही. आता मी तुम्हाला शब्द देते की काही झालं ना तरी दीदी पुन्हा या घरात पाऊल ठेवणार नाही. चल दीदी. गेले 2 दिवस मी बघतोय स्वतःच्याच विश्वात हरवलेली असतेस. काय काय झालंय काय नक्की? खरंच काही नाही. काय होत, तुम्ही कुठे निघालात? कुठं म्हणजे? आता आंबे आलेत बाजारात, आंबे आणायला नको? वर्षभर आंब्याची वाट बघत असतो मी. छान पैकी 2-3 डझन आणतो मग आपण, चालू आणि दीदीला दोघांनी पोचते करू.
बघ म्हणते नाही, मला कळतंय दीदी आणि सानू सासरे गेल्यात आता. दीपू दिवसभर बँकेत असते, त्यामुळे करमत नसेल तुला. कसं आहे पण आता या सगळ्या गोष्टींची सवय नको का करायला? काय आपल्या मुली त्यांच्या त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत, याच्यात आपण आनंद नको का मानायला? बघ, तू असा जर चेहरा पाडून बसलीस ना तर मी दीपूला आणि दीदीला नाव सांगेन ना तुझं. दीपू मग रागवेल आणि दीदी रुसेल. दीपू 2 मिनिटात नॉर्मल होईल, पण दीदी जर रुसली तर तिचा राग शांत करायला काय होतं माहितीये ना तुला? येतो आंबे घेऊन. हा, हे बघ दीदी, आता घाबरायचं काहीच कारण नाही. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. इंद्राजी आहे, सत्तू सर आहे. दीदी ऐकतेस ना मी काय म्हणते? मी आहे ना तुझ्यासोबत. हे बघ, मला माहितीये तुला खूप त्रास झालाय. पाणी प्या. हे बघ, आता तू अजिबात काळजी करू नकोस. आपण ना आपल्या घरी जाऊया. आणि तू आई बाबाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी बोलेन त्यांच्याशी. आणि आता काहीही झालं तरी पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही. काही झालं तरी इथे फिरकून बघायचं नाही.